हॅलो सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आणि आज आपण आहोत, म्हणजे तुम्ही जो व्हिडिओ बघताय तो आहे सांगलीचा. रक्षाबंधन होतं म्हणून मी सांगलीला गेले होते. वन डे ट्रिप होती, पण गेले होते कारण स्पेशल कारण होतं त्याला. रक्षाबंधन पण होतं आणि स्पेशली माझ्या वडिलांचा 65वा बड्डे होता, तर गेले होते. आणि मग सकाळ सकाळी मामाही आला होता. हा माझा बारका मामा आहे, तो इथेच असतो, सांगलीमध्ये जवळच असतो. मग तो सकाळ सकाळी राखी बांधायला आला होता. आणि पप्पांचा 65वा बड्डे होता, तर असं काही पार्टी करायचं असं काही नक्की नव्हतं. पण संध्याकाळी छोटासा केक आणून घरातले सगळेजण होतो आणि जेवण बनवलं होतं एकत्र. आणि पप्पा ह्या नातवांमध्ये, ह्या नातींमध्ये दिसतच नाही आहेत, एवढे आहेत. आणि आजी माझी आत्ता 90 रनिंग चालू आहे. तुम्ही पहिल्यांदा तिला एका व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. आणि पप्पांचा 65वा बड्डे होता आणि हा सेलिब्रेशन करायचा होता त्यांना पण, मग तो केला. आणि पप्पांनी सगळ्यांना गिफ्ट घेतलं होतं. सगळ्यांना, आम्हाला लेडीजना सगळ्यांना साडी घेतली होती आणि आजीला माझ्या साडी घेतली होती. तिला खूप हे वाटलं होतं. आणि जी मी माळ बनवली होती ती पप्पांना दिली होती मी. सॉरी, त्याचा मी व्हिडिओ नाही बनवू शकले, कारण जेव्हा मी त्यांना ती माळ दिली तेव्हा त्यांची रिॲक्शन अशी होती की त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आणि ते मला शूट करायला नाही जमलं, कारण मी जर का ते शूट केलं असतं तर ॲक्च्युली शूटिंग करायला काही नाही, मलाच तेव्हा एवढं भरून आलं होतं की मला ते जमलंच नाही. आणि पण त्यांना ते खूप आवडले. त्यांनी त्यांच्या डोळ्यात पाणी आल्यावर मला ते समजलं होतं आणि त्यांनी ती लगेच घातलीसुद्धा. आजींनी माझ्या अख्ख्या सगळ्यांना सांगितलं की माझ्या नातीनी बनवले. आणि हे खूप कौतुक तिने केलं माझं, की छान बनवले. आणि तेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. आणि आम्ही संध्याकाळी मग असं छोटासा केक आणून कटिंग केलेलं आहे. काय होतं, वेळ मिळत नाही इतर वेळेला कधी कोणाला, की अशा अशा छोट्या छोट्या कार्यक्रमातून कधीतरी मग सगळेजण वेळ काढून एकत्र येतात. खूप छान वाटतं. मला माहेरी माझे भाऊ बहिणी वहिनी वगैरे एकत्र येतात, ते खूप छान वाटतं. आहे तोपर्यंत आपण एन्जॉय करतो. माणसं जोडून राहतात, प्रेम राहतो, जिव्हाळा राहतो. आणि कधीतरी असं फॅमिलीबरोबर एकत्र राहायला पाहिजे. मग मामे भाऊ आला होता, त्याला पण मग मी ओवाळून घेतलं. खूप लेट झाला होता जेवणाला पण. आणि तो एवढा मस्ती करतो माझ्याबरोबर, मला बघा ना किती त्रास देतोय. रक्षाबंधनच्या दिवशी पण मला त्रास देतो. आणि माझ्या बहिणीला आणि मला सवय आहे, आम्ही दोघी एकामेकींना राखी बांधतो. कारण मी छोटी असल्यामुळे मी खूप मस्तीखोर आहे आणि मी सगळ्यांचं रक्षणही करते असं मला वाटतंय. आणि मला सगळेजण खूप प्रेम करतात, ह्याचा मला खूप अभिमान आहे. आणि काय सांगू, मी बोलायला मला शब्द नाही आहेत. माहेरी गेलं की असंच होतं, वेळ कधी निघून जातो समजत नाही आहे. एक दिवसाची ट्रिप होती, पण भरपूर ठिकाणी जायचं होतं, पण जायला काही जमलेलं नाही आहे. आणि असो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.